नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. महा-टी-ई-टी 2025 ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणार आहे असं नुकतंच जाहीर झालं आहे. आणि त्या अनुषंगाने आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी या विषयासाठी जे महत्त्वपूर्ण असलेले व्होकॅब्युलरी या घटकावरती आधारित काही प्रश्न आपण घेणार आहोत. तुम्हाला माहीतच असेल की पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्हीसाठी इंग्रजी हा विषय 30 गुणांसाठी असणार आहे. म्हणजे अतिशय महत्त्वाचा इंग्रजीचा अभ्यास दोन्ही वेगवेगळ्या पेपरसाठी वेगवेगळ्या प्रकारे करण्याची काहीच गरज नाही आहे. इंग्रजीचा अभ्यास एकदाच जर केला तरी तो दोन्ही दोन्ही पेपरसाठी तुम्हाला फायद्याचा होऊ शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्होकॅब्युलरी ह्या घटकावरती आधारित इंग्रजी व्होकॅब्युलरी या घटकावर आधारित सिनोनिम्स या घटकावरती आपण काही जवळपास 50 शब्द पाहणार आहोत जे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहेत, अतिशय इम्पॉर्टंट असणार आहेत. तर आज आपण काय करणार आहोत तर प्रश्न तुमच्यासमोर असणार आहे, या प्रकारे प्रश्न असणार आहे. त्यानंतर तुम्हाला ज्या प्रश्नासंबंधित विचारलेला आहे, ज्या शब्दासंबंधी विचारलेला आहे तो शब्द तुमच्यासमोर असेल आणि महत्त्वाचे म्हणजे त्याचा अर्थही तुमच्यासमोर असणार आहे. ज्यावेळेस सिनोनिम्स म्हणजे समानार्थी शब्द हा प्रश्न विचारला जातो त्यावेळी विचारलेल्या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहीत असणं अतिशय गरजेचं असतं आणि तो अर्थ प्रत्येक वेळेला तुम्हाला डिक्शनरीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी शोधावा लागतो. म्हणूनच आपण काय केलेलं आहे तर त्या शब्दाचा म्हणजे प्रश्नामध्ये विचारलेल्या शब्दाचा अर्थ तुमच्यासमोर दिलेला आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या शब्दांचे जे ऑप्शन आहेत म्हणजेच प्रश्नाचे जे ऑप्शन आहेत त्या ऑप्शनचे अर्थसुद्धा आपण पाहणार आहोत आणि कंपॅरेटिव्हली तुलनात्मक दृष्टीने आपण काय करूया की तो जो प्रश्न आहे तो सोडवण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे आपल्याला जे प्रश्न किंवा हे जे प्रश्न आहेत ते अटेम्प्ट करायला अतिशय सोपे होतील आणि तुमची व्होकॅब्युलरी त्याचा अर्थ वाढण्यास मदत होईल. तर सुरू करूया. आजचा जो पहिला प्रश्न तुमच्यासमोर आहे, चूज द सिनोनिम ऑफ अबंडंट. चूज द सिनोनिम ऑफ अबंडंट. आता अबंडंटचा जर तुम्ही अर्थ पाहिला तर तो समृद्ध असा होतो. अबंडंट म्हणजे समृद्ध असा त्याचा अर्थ होतो. त्याचे ऑप्शन पाहूया काय दिलेले आहेत. पहिला ऑप्शन दिला आहे आपल्यासाठी रेअर, त्यानंतर दुसरा ऑप्शन दिलेला आहे स्केअर्स आणि तिसरा आहे प्लेंटीफुल. चौथा लिमिटेड. या ठिकाणी परिषदेकडून 4 ऑप्शन या प्रश्नांसाठी दिलेले असतात. पहिला रेअर, स्केअर्स, प्लेंटीफुल आणि लिमिटेड. आता आपण अबंडंट म्हणजे विचारलेल्या शब्दाचा अर्थ आपण पाहिला. अबंडंटचा समृद्ध असा आहे. त्याचबरोबर जे ऑप्शन दिलेले आहेत त्या ऑप्शनचा सुद्धा अर्थ आपल्याला माहीत असणे गरजेचं आहे. तरच आपण तुलनात्मक दृष्टीने त्याचा अभ्यास करू शकतो आणि जे अचूक उत्तर आहे ते मिळवू शकतो. तर आपण अर्थ पाहूया ऑप्शनचे काय आहेत. तर रेअर या शब्दाचा अर्थ होतो दुर्मिळ. रेअर म्हणजे दुर्मिळ. त्यानंतर स्कॅर्सचा अर्थ होतो टंचाई. प्लेंटीफुल म्हणजे मुबलक आणि लिमिटेड म्हणजे मर्यादित. तर आपल्यासमोर आता चारही ऑप्शनचे चारही पर्यायांचे अर्थ आहेत. आता आपण त्यांची तुलना करून प्रश्नामध्ये जो शब्द आहे त्याच्या अर्थाशी तुलना करून आपण अचूक उत्तर ठरवू शकतो. तर अबंडंटचा अर्थ आपण समृद्ध पाहिला तर त्याच्याशी मिळता जुळता आता त्याचा जो अर्थ आहे ऑप्शनची एकदम 100% जुळणार नाहीये. तर जो जास्त सुटेबल असेल, जो जास्त ॲप्रोप्रिएट असेल तो आपण अर्थ किंवा ते ऑप्शन आपण निवडायचं असतं. तर अबंडंट म्हणजे जर समृद्ध असं आपण पाहिलं तर त्या ठिकाणी त्याच्याशी मिळता जुळता अर्थ कोणता असणार आहे तर तो असणार आहे मुबलक. तो असणार काय आहे मुबलक. ठीक आहे. मुबलक असणे, एखादी गोष्ट मुबलक असणे आणि एखाद्या गोष्टीमध्ये समृद्धी असणे म्हणजे काय तर हे दोन्ही जे अर्थ आहे दोन्ही जे शब्द आहेत एकमेकांशी मिळते जुळते आहेत. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर ऑप्शन नंबर सी प्लेंटीफुल. या प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया. चूज द सिनोनिम ऑफ बेनेवॉलंट. बेनेवॉलंटचा अर्थ होतो दयाळू. बेनेवॉलंट म्हणजे काय तर बेनेवॉलंट म्हणजे दयाळू. त्याचे अर्थ काय दिलेले आहेत, त्याचे ऑप्शन काय दिलेले आहेत पाहूया. तर पहिला ऑप्शन आहे काइंड, दुसरा आहे जेनरस, तिसरा सिनफुल आणि चौथा आहे विक्ट. यांचे अर्थ पाहूया. या अर्थामध्ये काइंडचा अर्थ होतो सद्गुणी. आपण काइंडला दयाळू असं सुद्धा म्हणतो परंतु जास्त अप्रोप्रिएट सद्गुणी किंवा चांगल्या गुणांचा असा होतो. त्यानंतर आहे जेनरस.
जेनरस म्हणजे उदार, जेनरस म्हणजे उदार. त्यानंतर आहे सिनफुल, सिनफुल म्हणजे पापी आणि विक्ट म्हणजे वाईट, विक्ट म्हणजे वाईट. तर पहा या ठिकाणी सद्गुणी, काइंड म्हणजे सद्गुणी, जेनरस म्हणजे उदार, सिनफुल म्हणजे पापी आणि विक्ट म्हणजे वाईट. तर यामध्ये ॲप्रोप्रिएट किंवा जास्त सुटेबल असणारा जो ऑप्शन आहे तो असणार आहे उदार. दयाळूचा जो ॲप्रोप्रिएट अर्थ असणार आहे, जो जवळचा अर्थ असणार आहे तो असणार आहे उदार. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर कोणतं? ऑप्शन नंबर बी, जेनरस. बेनेवोलंटचा समानार्थी शब्द जेनरस. जास्त ॲप्रोप्रिएट हा जेनरस आहे. पुढचा प्रश्न आहे कॅन्डिड. कॅन्डिड म्हणजे स्पष्ट वक्ता, स्पष्ट वक्ता. त्याचे ऑप्शन काय दिलेले आहेत? तर ते आहेत ऑनेस्ट, त्यानंतर आहे हिडन, त्यानंतर आहे फॉल्स आणि शेवटचा ऑप्शन आहे क्लेव्हर. यांचे अर्थ पाहूया आपण. तर ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक, हिडन म्हणजे लपलेले, फॉल्स म्हणजे खोटे आणि क्लेव्हर म्हणजे हुशार. तर पहा तुलना करून कोणता अर्थ जास्त सुटेबल आहे स्पष्ट वक्तासाठी. तर स्पष्ट वक्ता म्हणजे आपण काय म्हणू शकतो? तर प्रामाणिकपणे बोलणारा, प्रामाणिकपणे जे काही मनात आहे ते बोलणारा म्हणजेच स्पष्ट वक्ता. मग कॅन्डिड या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होणार? ऑब्व्हियसली तो कोणता होणार? ऑनेस्ट. कॅन्डिडचा समानार्थी शब्द ऑनेस्ट म्हणजे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए. त्यानंतर आहे पुढचा चूज द सिनोनिम ऑफ डेलिजंट. डेलिजंट म्हणजे मेहनती, डेलिजंट म्हणजे मेहनती. त्याचे ऑप्शन दिलेत. पहिला केअरलेस, दुसरा आहे हार्डवर्किंग, तिसरा लेझी आणि चौथा निग्लिजंट. आता यांचे अर्थ पाहूया आपण. केअरलेस म्हणजे बेपर्वा, हार्डवर्किंग म्हणजे कष्टाळू, लेझी म्हणजे आळशी आणि निग्लिजंट म्हणजे उपेक्षित, निग्लिजंट म्हणजे उपेक्षित. तर या ठिकाणी डेलिजंटचा अर्थ होतो आपण पाहिलेला मेहनती. तर त्याच्याशी मिळता जुळता अर्थ कोणता? तर तो नक्कीच कष्टाळू हा अर्थ असणार आहे त्याच्याशी मिळता जुळता. म्हणजेच मेहनती म्हणजे काय असणार आहे? तर मेहनती म्हणजे कष्टाळू. तर या प्रश्नाचं उत्तर कोणतं? तर ऑप्शन नंबर बी, हार्डवर्किंग. पुढचा प्रश्न चूज द सिनोनिम ऑफ इनॉर्मस. इनॉर्मस म्हणजे प्रचंड, इनॉर्मस म्हणजे प्रचंड. त्यानंतर त्याचे ऑप्शन्स आहेत. पहिला ऑप्शन आहे, पहिला पर्याय आहे ॲव्हरेज, दुसरा आहे ह्यूज, तिसरा आहे स्मॉल आणि चौथा लिटल. यांचे अर्थ पाहूया. ॲव्हरेज म्हणजे सरासरी, ॲव्हरेज म्हणजे सरासरी, ह्यूज म्हणजे मोठा, स्मॉल म्हणजे लहान, तर लिटल म्हणजे थोडेसे किंवा कमी. तर या ठिकाणी इनॉर्मस म्हणजे प्रचंड असं आपण पाहिलं तर त्याच्याशी मिळता जुळता कोणता अर्थ असणार आहे? सरासरी, मोठा, लहान आणि थोडे यापैकी. तर तो नक्कीच मोठा हा अर्थ प्रचंड या शब्दाशी थोड्याफार प्रमाणात मिळता जुळता आपल्याला वाटतोय. म्हणजेच प्रचंड म्हणजेच मोठा आणि मग इनॉर्मसचा समानार्थी शब्द झाला ह्यूज. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी. पुढचा प्रश्न आहे चूज द सिनोनिम ऑफ फ्रेजाईल. फ्रेजाईल म्हणजे काय? तर फ्रेजाईल म्हणजे नाजूक, फ्रेजाईल म्हणजे नाजूक. त्याचे ऑप्शन्स आहेत. पहिला आहे टफ, बी आहे डेलिकेट, सी आहे फर्म आणि डी आहे स्ट्रॉंग. तर या ठिकाणी आपण पाहिलं फ्रेजाईल म्हणजे नाजूक. आता आपण ऑप्शन्स जे आहेत त्यांचा अर्थ पाहूया. तर पहिला आहे टफ, टफ म्हणजे कणखर, डेलिकेट, डेलिकेट म्हणजे कोमल, फर्म म्हणजे घट्ट आणि स्ट्रॉंग म्हणजे बलवान. तर यापैकी नाजूक या शब्दाशी मिळता जुळता कोणता आहे? नाजूक या ठिकाणी शब्द आहे आणि त्याच्याशी मिळता जुळता अर्थ कोमल या शब्दाचा वाटतोय. म्हणजेच नाजूकचा समानार्थी असणार आहे कोमल. मग फ्रॅगाईलचा समानार्थी कोणता झाला? तर तो झाला डेलिकेट. ओके, तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी, डेलिकेट. पुढचा प्रश्न पाहूया. हार्मनी. हार्मनी म्हणजे सौहार्द, सौहार्दपूर्ण वातावरण असं पण ज्याला म्हणतो तेच हार्मनी. त्याचा ऑप्शन्स आहेत डिस्प्यूट, डिस्प्यूट ए ऑप्शन आहे, त्यानंतर बी आहे कन्फ्लिक्ट, त्यानंतर आहे ॲग्रीमेंट आणि लास्ट ऑप्शन क्लॅश.
ओके, तर अर्थ पाहूयात आपण. डिस्प्यूट म्हणजे वाद, वाद निर्माण होणे. कन्फ्लिक्ट म्हणजे संघर्ष. ॲग्रीमेंट म्हणजे त्याला आपण एकमत असं म्हणूया. एखाद्या गोष्टीवरती एकमत होणं म्हणजे ॲग्रीमेंट. आणि क्लॅश म्हणजे वादावादी. एखाद्या गोष्टीमध्ये वाद निर्माण होणे त्याला क्लॅश आपण असं म्हणतो. तर सौहार्द म्हणजे कोणत्याही गोष्टीमध्ये वाद नसणं. तर या ठिकाणी त्याच्याशी मिळता जुळता अर्थ कोणता असणार आहे, तर वाद, संघर्ष, एकमत आणि वादावादी यामध्ये तर मिळता जुळता जो अर्थ आहे तो एकमत हा वाटतोय है ना. म्हणजे सौहार्दचा समानार्थी आपण या ठिकाणी एकमत असं म्हणू शकतो. हार्मोनीचा सिनोनिम कोणता झाला, तर तो झाला ॲग्रीमेंट. पुढचा प्रश्न. इग्नोरंट. चूज द सिनोनिम ऑफ इग्नोरंट. इग्नोरंट म्हणजे अज्ञानी. इग्नोरंट म्हणजे अज्ञानी. त्याचे ऑप्शन्स दिलेले आहेत. अनयुनिफॉर्म्ड, त्यानंतर बी आहे अवेअर, सी आहे एज्युकेटेड आणि चौथा आहे नॉलेजेबल. त्यांचे अर्थ पण पाहूया आपण. तर पहिला ऑप्शन जो आहे अनयुनिफॉर्म, त्याचा अर्थ आहे अविचारी. अनयुनिफॉर्म म्हणजे अविचारी. अवेअर म्हणजे जाणीव असलेला, जाणीव असलेला. एज्युकेटेड म्हणजे शिक्षित आणि नॉलेजेबल म्हणजे ज्ञान असलेला. या ठिकाणी आहे अज्ञानी. इग्नोरंट म्हणजे अज्ञानी. तर मग या ठिकाणी जाणीव असलेला जो आहे तो नक्कीच शिक्षित असणार. हा तर शिक्षित आहेच. आणि हा नॉलेजेबल आहे, ज्ञान असलेला आहे, म्हणजे हा सुद्धा काय असणार आहे, शिक्षित असणार आहे, ज्ञानी असणार आहे. मग हाच उरला अविचारी. अविचारी याला आपण अज्ञानी म्हणू शकतो. मग इग्नोरंट या शब्दाचा सिनोनिम झाला अनयुनिफॉर्म. पुढचा प्रश्न. चूज द सिनोनिम ऑफ जेलस. जेलस म्हणजे मत्सर, मत्सरी. ऑप्शन पाहूया. पहिला ऑप्शन आहे लव्हिंग, दुसरा आहे एनव्हियस, तिसरा केअरिंग आणि डी आहे ऑनेस्ट. यांचे अर्थ पाहूया. पहिला आहे लव्हिंग म्हणजे प्रेमळ. एनव्हियस म्हणजे असूयेने ग्रस्त, ज्याच्या मनामध्ये खूप असूया आहे असा. केअरिंग म्हणजे काळजी घेणारा, काळजीवाहू. ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक. तर यामध्ये पाहूया मत्सरी या शब्दाचा समानार्थी कोणता असू शकतो. तर मत्सरी या शब्दाचा प्रेमळ, असूयेने ग्रस्त, काळजीवाहू आणि प्रामाणिक याच्याशी मिळता जुळता शब्द कोणता असू शकतो. मत्सरी. मत्सरी म्हणजे आपण त्याला असूयेने ग्रस्त असं म्हणू शकतो, ज्याच्या मनामध्ये असूया आहे असा. असूयेने ग्रस्त. मग जेलियस. जेलसचा समानार्थी शब्द कोणता झाला, तर तो झाला ऑप्शन बी एनव्हीएस. ऑप्शन बी. पुढचा प्रश्न आहे चूज द सिनोनिम ऑफ कीन. कीनचा अर्थ होतो उत्सुक. कीनचा अर्थ होतो उत्सुक. याचे ऑप्शन दिलेत. पहिला आहे डल, बी आहे एगर, सी आहे स्लो आणि डी आहे वीक. तर यामध्ये त्यांचे अर्थ पाहूया आपण. डल म्हणजे मंद, एगर म्हणजे आतुर, स्लो म्हणजे धीमा आणि वीक म्हणजे कमकुवत. तर या ठिकाणी कीन म्हणजे उत्सुक असं म्हटलंय. तर उत्सुक या शब्दासाठी समानार्थी कोणता असणार आहे, मंद, आतुर, धीमा आणि कमकुवत यामध्ये. तर तो असणार आहे साहजिकच आतुर. उत्सुक म्हणजे आतुर. तर मग यामध्ये कीन या शब्दाचा समानार्थी शब्द झाला इगर. ऑप्शन बी. चूज द सिनोनिम ऑफ ल्युमिनस. ल्युमिनस. ल्युमिनस म्हणजे प्रकाशमान. ल्युमिनस म्हणजे प्रकाशमान. त्याचे ऑप्शन पाहूया. पहिला आहे डार्क, बी आहे रेडियंट, सी आहे डल आणि डी म्हणजे ग्लोमी. त्यांचे ऑप्शन्स पाहूया. आपण अर्थ पाहूया. तर डार्क म्हणजे काळोख, रेडियंट म्हणजे तेजस्वी, डल म्हणजे फिकट आणि ग्लोमी म्हणजे उदास. तर या ठिकाणी प्रकाशमान या शब्दाचा जो मिळता जुळता अर्थ आहे तो कोणता असणार आहे, तर प्रकाशमान. आणि या ठिकाणी ऑप्शन आहेत काळोख, तेजस्वी, फिकट आणि उदास. तर प्रकाशमान या शब्दाचा मिळता जुळता अर्थ तेजस्वी हा असणार आहे. तर प्रकाशमानचा समानार्थी जर तेजस्वी झाला तर ल्युमिनस म्हणजे आपण त्याला रेडियंट असं म्हणू शकतो. ऑप्शन बी.
त्यानंतर आहे चूज द सिनोनिम ऑफ मौन. मौनचा समानार्थी मौन म्हणजे काय, तर त्याला आपण शोक व्यक्त करणं असं म्हणतो. मौन म्हणजे शोक व्यक्त करणे. ऑप्शन्स पाहूया. पहिला आहे सेलिब्रेट, बी आहे ग्रीव्ह, सी आहे लाफ आणि डी आहे डिलाइट. तर यामध्ये पहिला जो ऑप्शन आहे सेलिब्रेटचा, जो पहिला अर्थ आहे तो आहे साजरे करणे. ग्रीव्ह म्हणजे शोक व्यक्त करणे, लाफ म्हणजे हसणे आणि डिलाइट म्हणजे आनंद. डिलाइट म्हणजे आनंद. तर शोक व्यक्त करणे म्हणजे त्याला आपण काय म्हणू शकतो, साजरे करणे म्हणू शकत नाही, हसणे म्हणू शकत नाही आणि आनंद म्हणू शकत नाही. तर शोक व्यक्त करणे म्हणजे काय, तर शोक व्यक्त करणे असं त्याला आपण म्हणू शकतो, दुःख व्यक्त करणे. तर मौनचा समानार्थी या ठिकाणी असणार आहे ऑप्शन बी ग्रीव्ह. पुढचा प्रश्न आहे नोटोरियस. नोटोरियस म्हणजे कुख्यात. नोटोरियस म्हणजे कुख्यात. तर पहिला ऑप्शन यासाठी आहे इनफेमस. इनफेमस. ऑप्शन बी आहे फेमस. त्यानंतर आहे सी पॉप्युलर, डी आहे इल्युस्ट्रियस. अर्थ पाहूया आपण. तर अर्थामध्ये इनफेमस म्हणजे कुप्रसिद्ध, फेमस म्हणजे प्रसिद्ध, पॉप्युलर म्हणजे त्याला आपण लोकप्रिय म्हणूया, तर इलिस्ट्रियस म्हणजे प्रसिद्ध. तर या ठिकाणी नोटोरियस म्हणजे कुख्यात आहे. तर कुख्यातला आपण काय म्हणू शकतो, प्रसिद्ध, लोकप्रिय आणि प्रसिद्ध असं म्हणू शकत नाही. तर आपण त्याला कुख्यात या शब्दाला कुप्रसिद्ध असं म्हणू शकतो. कुप्रसिद्ध. या ठिकाणी नोटोरियसचा सिनोनिम असणार आहे इनफेमस, ऑप्शन ए. पुढे आहे ऑब्सोलीट. ऑब्सोलीट म्हणजे काय, जुना किंवा मुदत संपलेला. जुना किंवा मुदत संपलेला. ऑप्शन ए आहे मॉडर्न, ऑप्शन बी आउटडेटेड, ऑप्शन सी करंट आणि लास्ट ऑप्शन आहे लॅटेस्ट. अर्थ पाहूया त्यांचे. पहिला ऑप्शन आहे मॉडर्न. मॉडर्न म्हणजे आधुनिक, आउटडेटेड म्हणजे कालबाह्य, करंट म्हणजे सध्याचा आणि लॅटेस्ट म्हणजे नवीन. या ठिकाणी ऑब्सोलीट म्हणजे जुना किंवा मुदत संपलेला, यासाठी मिळता जुळता अर्थ आधुनिक, कालबाह्य, सध्याचा आणि नवीन. यामध्ये कालबाह्य हे अचूक उत्तर असू शकतं. मग ऑब्सोलीटचा समानार्थी शब्द कोणता असणार, ऑप्शन बी आउटडेटेड. आउटडेटेड. पुढचा प्रश्न पहा. त्यामध्ये आहे पोलाइट. पोलाइट म्हणजे त्याला आपण मराठीत नम्र असं म्हणतो. पोलाइट म्हणजे नम्र. त्याचे ऑप्शन दिलेत हार्श, बी आहे कोर्टियस, सी आहे क्रुएल आणि डी आहे रफ. यामध्ये हार्श म्हणजे कडक, कोर्टियस म्हणजे त्याला आपण शिस्त म्हणूया, शिस्तबद्ध, आणि त्यानंतर आहे क्रुएल. क्रुएल म्हणजे क्रूर आणि रफ म्हणजे खडबडीत. तर या ठिकाणी नम्र या शब्दासाठी कडक, शिस्त, क्रूर आणि खडबडीत यामध्ये सुटेबल अर्थ कोणता असणार, तर तो नक्कीच कडक, क्रूर आणि खडबडीत हे नसणार आहेत. तर मग कोणता असेल, तर तो आहे शिष्ट. शिष्ट म्हणजे आपण त्याला शिस्तबद्ध असं म्हणतो. पोलाइटचा सिनोनिम कोणता असणार मग, ऑप्शन बी कोर्टियस. पुढे आहे चूज द सिनोनिम ऑफ क्विस्ट. क्विस्ट म्हणजे शोध. क्विस्ट म्हणजे शोध. त्याचे ऑप्शन पाहूया. पहिला आहे सर्च, ऑप्शन बी क्वेश्चन, ऑप्शन सी डिमांड, ऑप्शन डी ऑर्डर. यामध्ये यांचे अर्थ पाहूया. सर्च म्हणजे शोध घेणे, क्वेश्चन म्हणजे प्रश्न, डिमांड म्हणजे मागणी आणि ऑर्डर म्हणजे आदेश. तर या ठिकाणी शोध या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता असणार आहे, तर तो प्रश्न, मागणी आणि आदेश हे नक्कीच नाही आहेत. तर ते असणार आहे शोध घेणे. मग क्वेस्ट या शब्दाचा सिनोनिम कोणता, तर तो आहे सर्च, ऑप्शन ए. पुढचा प्रश्न आहे चूज द सिनोनिम ऑफ रॅपिड. रॅपिड म्हणजे जलद. रॅपिड म्हणजे जलद. ऑप्शन पाहूया. पहिला ऑप्शन आहे फास्ट, दुसरा आहे स्लो,
सी आहे ग्रॅज्युअल आणि डी आहे डल. डी काय आहे? डल. त्यांचे ऑप्शन पाहूया. फास्ट म्हणजे वेगवान, स्लो म्हणजे मंद, ग्रॅज्युअल म्हणजे हळूहळू, डल म्हणजे फिकट. तर यामध्ये जलदसाठी कोणता समानार्थी शब्द असेल? तर तो मंद, हळूहळू आणि फिकट हे नक्कीच नाही आहेत. तर असणार आहे करेक्ट किंवा सुटेबल ऑप्शन आहे वेगवान. म्हणजेच रॅपिडचा समानार्थी शब्द कोणता झाला? तर तो ऑप्शन ए फास्ट. पुढचा प्रश्न, चूज द सिनोनिम ऑफ सायलेंट. सायलेंट म्हणजे गप्प. सायलेंट म्हणजे गप्प. तर ऑप्शन ए आहे क्वाईट. ऑप्शन ए क्वाईट. ऑप्शन बी म्यूट. ऑप्शन सी नॉइझी आणि ऑप्शन डी लाऊड. तर या ठिकाणी समानार्थी शब्द कोणता असणार आहे? क्वाईट म्हणजे शांत, म्यूट म्हणजे मूक, नॉइझी म्हणजे गोंगाटी आणि लाऊड म्हणजे मोठ्या आवाजात. लाऊड म्हणजे मोठ्या आवाजात. या ठिकाणी गप्प या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता असणार आहे? शांत, त्यानंतर मूक, गोंगाटी आणि मोठ्या आवाजात. तर यामध्ये जो ॲप्रोप्रिएट वर्ड आहे तो असणार आहे म्यूट म्हणजेच मूक. म्यूट म्हणजे मूक. सायलेंटचा समानार्थी शब्द झाला म्यूट. ऑप्शन बी. पुढचा प्रश्न आहे थ्रिल्ड. थ्रिल्ड म्हणजे आनंदी. थ्रिल्ड म्हणजे आनंदी. त्याचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए सॅड, ऑप्शन बी एक्साइटेड, ऑप्शन सी डल आणि ऑप्शन डी वीक. त्यांचे अर्थ पाहूया. सॅड म्हणजे दुःखी, एक्साइटेड म्हणजे उत्साही, डल म्हणजे निसत्व आणि वीक म्हणजे कमकुवत. तर आनंदी या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता असेल मग? तर तो दुःखी, उत्साहित, निसत्व आणि कमकुवत. यामध्ये कमकुवत, निसत्व आणि दुःखी हे नसणार. तर कोणता असेल? तर तो असेल उत्साहित. उत्साहित म्हणजेच थ्रिलचा समानार्थी कोणता झाला? तर तो झाला एक्साइटेड. ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन, युनिक. युनिक म्हणजे अद्वितीय. युनिक म्हणजे अद्वितीय. यांचे ऑप्शन आहेत. पहिला ऑप्शन आहे रेअर. रेअर. त्यानंतर बी आहे स्पेशल, सी आहे कॉमन आणि डी आहे फ्रिक्वेंट. यांचे अर्थ पाहूया. रेअर म्हणजे दुर्मिळ, स्पेशल म्हणजे विशेष, कॉमन म्हणजे सामान्य आणि फ्रिक्वेंट म्हणजे नेहमीचा. नेहमीचा. तर या ठिकाणी युनिक म्हणजे अद्वितीय असं आपण त्याला म्हटलोय. तर अद्वितीयसाठी समानार्थी शब्द कोणता असेल? दुर्मिळ, विशेष, सामान्य आणि नेहमीचा. यामध्ये तर या ठिकाणी नेहमीचा, सामान्य आणि विशेष यापेक्षा दुर्मिळ हा जो शब्द आहे हा जास्त ॲप्रोप्रिएट वाटतोय. युनिक आहे आणि हा रेअर आहे म्हणजे दुर्मिळ आहे, अद्वितीय. मग युनिक या शब्दाचा समानार्थी शब्द आपण त्याला रेअर असं म्हणू शकतो. रेअर. चूज द सिनोनिम ऑफ व्हॅकंट. व्हॅकंट म्हणजे रिकामा. व्हॅकंट म्हणजे रिकामा. तर पहिला आहे बिझी, दुसरा ऑप्शन एम्प्टी, तिसरा ऑप्शन एंगेज्ड आणि चौथा ऑप्शन आहे क्राउडेड. तर यामध्ये आपण त्यांचे अर्थ पाहूया. बिझी म्हणजे व्यस्त, एम्प्टी म्हणजे त्याला रिक्त म्हणूया, एंगेज्ड म्हणजे गुंतलेला आणि क्राउडेड म्हणजे गर्दीचा. तर या ठिकाणी आहे व्हॅकंट म्हणजे रिकामा. तर आपण काय म्हणू शकतो? व्यस्त, रिक्त, गुंतलेला आणि गर्दीचा. यामध्ये गर्दीचा, गुंतलेला आणि व्यस्त हे तेवढे ॲप्रोप्रिएट वाटत नाहीयेत. तर एम्प्टी जास्त सुटेबल वाटतोय.
म्हणजेच व्हॅकंट या शब्दासाठी ऑप्शन बी हा ऑप्शन करेक्ट असणार आहे. व्हॅकंटचा समानार्थी ऑप्शन बी एम्प्टी. चूज द सिनोनिम ऑफ वियरी. वियरी म्हणजे थकलेला. वियरी म्हणजे थकलेला. तर पहिला ऑप्शन आहे एनर्जेटिक, ऑप्शन बी फ्रेश, ऑप्शन सी टायर्ड आणि ऑप्शन डी ॲक्टिव्ह. त्यांचे अर्थ पाहूया. एनर्जेटिक म्हणजे ऊर्जावान, फ्रेश म्हणजे ताजा, टायर्ड म्हणजे थकलेला आणि ॲक्टिव्ह म्हणजे सक्रिय. तर वियरी म्हणजे थकलेला आपण असं म्हणूया. आणि म्हणजेच या ठिकाणी वियरीचा समानार्थी कोणता असणार आहे? ऊर्जावान, ताजा, थकलेला आणि सक्रिय यापैकी. तर सक्रिय, ताजा आणि ऊर्जावान हे थकलेले नसणार. तर थकलेला हा जो ऑप्शन आहे हाच ॲप्रोप्रिएट अर्थ आहे. म्हणजेच वियरी या शब्दाचा सिनोनिम झाला टायर्ड, ऑप्शन सी. चूज द सिनोनिम ऑफ यील्ड. यील्ड म्हणजे शरण जाणे किंवा परिणाम देणे, एखाद्या गोष्टीचे परिणाम देणे. तर त्या ठिकाणी पहिला अर्थ आहे विथस्टँड, दुसरा ऑप्शन आहे रिटेन, तिसरा ऑप्शन आहे सरेंडर आणि चौथा ऑप्शन आहे डिनाय. त्यांचे अर्थ पाहूया. विथस्टँड म्हणजे तग धरून राहणे, रिटेन म्हणजे जपणे, सरेंडर म्हणजे शरणागती देणे आणि डिनाई म्हणजे नाकारणे. तर या ठिकाणी जो ऑप्शन आहे ऑप्शन नंबर सी हा करेक्ट ऑप्शन असणार आहे, शरण जाणे, आणि हा सुद्धा शरण जाणे. तर ईल्डचा समानार्थी शब्द असणार आहे ऑप्शन सी सरेंडर. चूज द सिनोनिम ऑफ झिलियस. झिलियस म्हणजे उत्साही. झिलियस म्हणजे उत्साही. त्याचे ऑप्शन आहेत इनडिफरंट, इनडिफरंट, दुसरा आहे लेझी, तिसरा आहे एन्थुजियास्टिक आणि डी आहे डल. यांचे अर्थ पाहूया. तर इनडिफरंट म्हणजे उदासीन, लेझी म्हणजे आळशी, एन्थुजियास्टिक म्हणजे उत्साही आणि डल म्हणजे मंद. तर झिलियस म्हणजे आपण पाहिलं उत्साही आहे. तर उत्साहीसाठी उदासीन, आळशी, उत्साही आणि मंद यापैकी ऑप्शन नंबर सी एन्थुजियास्टिक हे करेक्ट ऑप्शन असणार आहे. झिलियसचा सिनोनिम एन्थुजियास्टिक. पुढचा प्रश्न आहे चूज द सिनोनिम ऑफ ब्रिस्क. ब्रिस्क म्हणजे चपळ. ब्रिस्क म्हणजे चपळ. त्याचे ऑप्शन पाहूया. पहिला ऑप्शन क्विक, बी आहे स्लो, सी वीक आणि डी हेवी. तर यांचे अर्थ पाहूया. क्विक म्हणजे जलद, स्लो म्हणजे धीमा, वीक म्हणजे कमकुवत आणि हेवी जड. तर यामध्ये ब्रिस्क म्हणजे चपळ आपण पाहिलं. तर चपळ या शब्दासाठी जलद, धीमा, कमकुवत आणि जड यापैकी जड, कमकुवत आणि धीमा ही नसणार. तर करेक्ट ऑप्शन असणार आहे जलद. म्हणजेच ब्रिस्कसाठी ॲप्रोप्रिएट सिनोनिम असणार आहे क्विक, ऑप्शन ए. पुढचा ऑप्शन आहे, पुढचा प्रश्न आहे चूज द सिनोनिम ऑफ काम. काम म्हणजे शांत. काम म्हणजे आपण पाहिलं शांत. तर त्यासाठी ऑप्शन्स आहेत. पहिला ऑप्शन आहे अँग्री, अँग्री. त्यानंतर आहे पीसफुल, ऑप्शन सी डिस्टर्ब्ड आणि ऑप्शन डी टेन्स. त्यांचे अर्थ सुद्धा पाहूया आपण. तर अँग्री म्हणजे रागीट, पीसफुल म्हणजे शांततापूर्ण, डिस्टर्ब्ड म्हणजे विक्षिप्त आणि टेन्स म्हणजे तणावग्रस्त. तर या ठिकाणी शांत या शब्दासाठी आपण समानार्थी शब्द पाहतोय. त्यामध्ये रागीट, शांततापूर्ण, विक्षिप्त आणि तणावग्रस्त. यामध्ये तणावग्रस्त, विक्षिप्त आणि रागीट ही नसणार आहे. तर करेक्ट असेल शांततापूर्ण. ठीक आहे. तर काम या शब्दासाठी ॲप्रोप्रिएट सिनोनिम कोणता? तर ऑप्शन बी पीसफुल. पुढचा प्रश्न चूज द सिनोनिम ऑफ कन्सील. कन्सील म्हणजे लपवणे. कन्सील म्हणजे लपवणे. तर पहिला ऑप्शन आहे रिव्हील, ऑप्शन बी हाईड, ऑप्शन सी स्लो आणि ऑप्शन डी डिस्प्ले. पाहूया आपण त्यांचे अर्थ. रिव्हील म्हणजे उघड करणे,
हाईड म्हणजे लपवणे, शो म्हणजे दाखवणे आणि डिस्प्ले म्हणजे प्रदर्शन करणे. तर लपवणे या शब्दासाठी उघड करणे, लपवणे, दाखवणे, प्रदर्शन करणे यापैकी ॲप्रोप्रिएट कोणता असणार? तर तो असू शकतो प्रदर्शन करणे, दाखवणे आणि उघड करणे हे नसतील. तर ऑप्शन बी हे करेक्ट असणार आहे. कन्सीलचा समानार्थी शब्द ऑप्शन बी हाईड. चूज द सिनोनिम ऑफ डिस्पाइस. डिस्पाइस म्हणजे तिरस्कार करणे. डिस्पाइस म्हणजे तिरस्कार करणे. तर त्या ठिकाणी पहिला ऑप्शन आहे लव. ऑप्शन ए लव, ऑप्शन बी हेट, ऑप्शन सी प्रेज आणि ऑप्शन डी रिस्पेक्ट. तर याचे अर्थ पाहूया. लव म्हणजे प्रेम करणे, त्यानंतर हेट म्हणजे द्वेष, प्रेज म्हणजे स्तुती करणे, रिस्पेक्ट म्हणजे आदर. तर यांचा अर्थ काय असणार आहे मग? ॲप्रोप्रिएट सिनोनिम कोणता असणार आहे तिरस्कार करण्यासाठी? तर प्रेम करणे, द्वेष, स्तुती करणे, आदर करणे. यामध्ये प्रेम करणे, स्तुती करणे आणि आदर हे नसतील. तर द्वेष हा समानार्थी शब्द असणार आहे तिरस्कार करणे यासाठी. मग डिस्पाइसचा सिनोनिम कोणता झाला? तर ऑप्शन नंबर बी हेट. ऑप्शन बी हेट. चूज द सिनोनिम ऑफ एलिवेट. एलिवेट म्हणजे उन्नत करणे. एलिवेट म्हणजे उन्नत करणे. फर्स्ट ऑप्शन आहे लोअर, त्यानंतर आहे ऑप्शन बी रेज, ऑप्शन सी डिक्लाइन आणि ऑप्शन डी रिड्यूस. यांचे अर्थ सुद्धा पाहूया. लोअर म्हणजे खाली आणणे, रेज म्हणजे उंच करणे, डिक्लाइन म्हणजे घट आणि रिड्यूस म्हणजे कमी करणे. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण पाहतोय उन्नत करणे यासाठी समानार्थी शब्द तर खाली आणणे, उंच करणे, घट आणि कमी करणे. यापैकी कमी करणे, घट आणि खाली आणणे हे नसतील. तर उंच करणे हा समानार्थी शब्द असू शकतो. उन्नत करणे म्हणजेच उंच करणे. मग एलिवेट या शब्दाचा सिनोनिम कोणता झाला? ऑप्शन बी रेज. पुढचा प्रश्न, चूज द सिनोनिम ऑफ फ्युरियस. फ्युरियस म्हणजे प्रचंड रागीट. प्रचंड रागीट. त्यासाठी ऑप्शन आहेत. पहिला ऑप्शन हॅपी, ऑप्शन बी काम, ऑप्शन सी अँग्री आणि ऑप्शन डी जॉयफुल. अर्थ पाहूया. हॅपी म्हणजे आनंदी, काम म्हणजे शांत, अँग्री म्हणजे रागावलेला, जॉयफुल म्हणजे आनंदी. तर यामध्ये आनंदी, शांत, रागावलेला आणि आनंदी यामध्ये आनंदी, शांत आणि आनंदी हे ऑप्शन कट झाले. तर रागावलेला हा एक समानार्थी शब्द प्रचंड रागीट या शब्दासाठी आहे. मग फ्युरियसचा सिनोनिम झाला ऑप्शन सी अँग्री. ऑप्शन सी अँग्री. पुढचा प्रश्न, चूज द सिनोनिम ऑफ जेन्युइन. जेन्युइन म्हणजे खरा, अस्सल. ऑप्शन्स आहेत. पहिला ऑप्शन ऑथेंटिक, ऑप्शन बी फेक, ऑप्शन सी फॉल्स आणि ऑप्शन डी कॉपी. त्यांचे अर्थ आहेत. ऑथेंटिक म्हणजे अस्सल, फेक म्हणजे खोटे, फॉल्स म्हणजे बनावट आणि कॉपी म्हणजे प्रत. ठीक आहे. तर यांचे आपण समानार्थी शब्द पाहूया. खरा या शब्दासाठी तर अस्सल, खोटे, बनावट आणि प्रत. यापैकी प्रत, बनावट आणि खोटे हे नसणार. तर त्याचा अर्थ असणार आहे अस्सल. ठीक आहे. खरा म्हणजे अस्सल, ऑथेंटिक. मग जेन्युइनचा समानार्थी शब्द ऑप्शन ए ऑथेंटिक. ऑप्शन ए ऑथेंटिक. पुढचा प्रश्न आहे, चूज द सिनोनिम ऑफ हॉस्टाईल. हॉस्टाईल म्हणजे शत्रुत्वपूर्ण. शत्रुत्वपूर्ण. पहिला ऑप्शन आहे लविंग, ऑप्शन बी पीसफुल, ऑप्शन सी अनफ्रेंडली आणि ऑप्शन डी काइंड. त्यांचे अर्थ आहेत. लव्हिंग म्हणजे प्रेमळ, पीसफुल म्हणजे शांततापूर्ण, त्यानंतर आहे अनफ्रेंडली म्हणजे अमित्रभावी, त्यानंतर आहे काइंड. काइंड म्हणजे दयाळू हा अर्थ त्याचा होतो. पुढे आहे शत्रुत्वपूर्ण. या शब्दासाठी आपण अर्थ शोधतोय तर तो प्रेमळ, शांततापूर्ण, अमित्रभावी आणि दयाळू. यापैकी दयाळू, शांततापूर्ण आणि प्रेमळ
हा समानार्थी शब्द नक्कीच नाहीये. तर अमित्रभावी हा त्याचा अर्थ असू शकतो. होस्टाईल या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता, तर तो आहे अनफ्रेंडली. ऑप्शन सी, अनफ्रेंडली. पुढचा प्रश्न, चूज द सिनोनिम ऑफ इलिटरेट. इलिटरेट म्हणजे निरक्षर. इलिटरेट म्हणजे निरक्षर. पहिला ऑप्शन आहे अनएज्युकेटेड. ऑप्शन बी लर्न. ऑप्शन सी स्कॉलर. ऑप्शन डी नॉलेजेबल. त्यांचे अर्थ पाहूया. अनएज्युकेटेड म्हणजे अशिक्षित, लर्न म्हणजे शहाणा, स्कॉलर म्हणजे विद्वान आणि नॉलेजेबल म्हणजे ज्ञान असलेला. तर यामध्ये निरक्षर या शब्दासाठी अशिक्षित, शहाणा, विद्वान आणि ज्ञान असलेला, यापैकी शहाणा, विद्वान आणि ज्ञान असलेला हे ऑप्शन कट झाले. तर उरला अशिक्षित. निरक्षर म्हणजे अशिक्षित, म्हणजेच इलिटरेट या शब्दाचा अर्थ किंवा समानार्थी शब्द झाला अनएज्युकेटेड. ऑप्शन ए. पुढचा प्रश्न आहे, चूज द सिनोनिम ऑफ जोवियल. जोवियल म्हणजे आनंदी. जोवियल म्हणजे आनंदी. पहिला ऑप्शन आहे सॅड. ऑप्शन बी अँग्री. ऑप्शन सी चिअरफुल. ऑप्शन डी रूड. त्यांचे अर्थ, सॅड म्हणजे दुःखी, अँग्री म्हणजे रागीट, चिअरफुल म्हणजे हसतमुख आणि रूड म्हणजे उद्धट. मग यामध्ये आनंदीसाठी समानार्थी शब्द कोणता, तर दुःखी, रागीट आणि हसतमुख. आणि शेवटचा आहे उद्धट. यामध्ये उद्धट, रागीट आणि दुःखी हे कट झाल्यानंतर हसतमुख हा शब्द उरतो. ऑप्शन सी चिअरफुल. जोवियल या शब्दासाठी करेक्ट अल्टरनेटिव्ह आहे ऑप्शन सी चिअरफुल. चूज द सिनोनिम ऑफ किन. किन म्हणजे नातेवाईक. किन म्हणजे नातेवाईक. ऑप्शन ए फ्रेंड. ऑप्शन बी स्ट्रेंजर. ऑप्शन सी रिलेटिव्ह. ऑप्शन डी एनिमी. यांचे अर्थ पाहूया. पहिला ऑप्शन आहे फ्रेंडसाठी, तो आहे मित्र. स्ट्रेंजर म्हणजे अनोळखी, रिलेटिव्ह म्हणजे नातेवाईक आणि एनिमी म्हणजे शत्रू. तर या ठिकाणी मित्र, नातेवाईक आणि शत्रू हे काही नातेवाईक आणि अनोळखी हे तिन्ही काही नातेवाईकसाठी ऑप्शन नाही आहेत. तर ऑप्शन नंबर 3, पर्याय क्रमांक 3 रिलेटिव्ह हा जो शब्द आहे हा किनसाठी समानार्थी शब्द असणार आहे. रिलेटिव्ह. ऑप्शन सी रिलेटिव्ह. पुढचा प्रश्न पाहूया. चूज द सिनोनिम ऑफ लेथल. लेथल म्हणजे प्राणघातक. लेथल म्हणजे प्राणघातक. पहिला ऑप्शन हार्मलेस. ऑप्शन बी काइंड. ऑप्शन सी डेडली. ऑप्शन डी वीक. त्यांचे अर्थ पाहूया. हार्मलेस म्हणजे निरुपद्रवी. ऑप्शन बी काइंड म्हणजे दयाळू, डेडली घातक आणि वीक म्हणजे कमजोर. तर यामध्ये निरुपद्रवी, दयाळू आणि घातक आणि कमजोर हे 4 ऑप्शन आहेत. यामध्ये कमजोर, दयाळू आणि निरुपद्रवी हे काही समानार्थी शब्द नाही आहेत. तर समानार्थी शब्द कोणता असणार आहे प्राणघातकसाठी, तर तो असणार आहे घातक. ऑप्शन सी आहे की नाही, घातक. म्हणजेच लेथल या शब्दासाठी अल्टरनेटिव्ह किंवा समानार्थी शब्द आहे ऑप्शन सी डेडली. ऑप्शन सी डेडली. पुढचा प्रश्न, चूज द सिनोनिम ऑफ मॅसिव्ह. मॅसिव्ह म्हणजे प्रचंड. मॅसिव्ह म्हणजे प्रचंड. तर पहिला पर्याय आहे लाईट. दुसरा पर्याय स्मॉल. तिसरा पर्याय ह्यूज आणि चौथा पर्याय टायनी. त्यांचे अर्थ, लाईट म्हणजे हलका, स्मॉल म्हणजे लहान, ह्यूज म्हणजे मोठा आणि टायनी म्हणजे अतिशय लहान. तर प्रचंड या शब्दासाठी समानार्थी शब्द हलका, लहान, मोठा आणि अतिलहान. यामध्ये कोणते, तर हलका नसणार, लहान नसणार आणि अतिलहान तर नक्कीच नसणार. तर मग कोणता असणार आहे, तर तो आहे ऑप्शन तिसरा मोठा. मग मॅसिव्ह या शब्दासाठी करेक्ट अल्टरनेटिव्ह कोणतं, करेक्ट सिनोनिम कोणतं, तर ते आहे ऑप्शन सी ह्यूज. ऑप्शन सी ह्यूज. पुढचा प्रश्न, चूज द सिनोनिम ऑफ निम्बल.
निंबल म्हणजे चपळ, त्याला आपण चपळ म्हणतो. निंबल म्हणजे चपळ. पहिला ऑप्शन स्लो, दुसरा ऑप्शन क्लम्सी, तिसरा ऑप्शन क्विक आणि चौथा ऑप्शन आहे डल. त्यांचे अर्थ पाहूया. स्लो म्हणजे धीमा, हळू. क्लम्सी म्हणजे गबाळा. क्विक म्हणजे वेगवान आणि डल म्हणजे मंद. तर चपळ या शब्दासाठी मग चारींपैकी कोणता बरोबर अर्थ असणार आहे? धीमा, गबाळा, वेगवान आणि मंद यापैकी. तर मंद नाहीये, गबाळा नाहीये आणि धीमा पण नाहीये. तर मग कोणता उरला? तर तो उरला वेगवान. मग निंबल या शब्दासाठी करेक्ट सिनोनिम आहे ऑप्शन सी क्विक. निंबलचा सिनोनिम ऑप्शन सी क्विक. पुढचा प्रश्न ऑप्टिमिस्टिक. ऑप्टिमिस्टिक या शब्दाचा अर्थ होतो आशावादी. ऑप्टिमिस्टिक म्हणजे आशावादी. तर आपण त्याचे ऑप्शन्स पाहूया. पहिला आहे होपलेस, दुसरा आहे पेसिमिस्टिक, सी आहे होपफुल आणि डी आहे नेगेटिव्ह. त्याचे अर्थ होपलेस म्हणजे निराशावादी, पेसिमिस्टिक म्हणजे निराश, होपफुल म्हणजे आशावादी आणि नेगेटिव्ह म्हणजे नकारात्मक. मग आशावादी या शब्दासाठी खालीलपैकी कोणता अर्थ बरोबर असेल? निराशावादी, निराश, आशावादी आणि नकारात्मक. तर यामध्ये जो ऑप्शन तिसरा आहे होपफुल हे करेक्ट अल्टरनेटिव्ह असणार आहे. ऑप्टिमिस्टिक या शब्दासाठी सिनोनिम आहे ऑप्शन सी होपफुल. पुढचा प्रश्न चूज द सिनोनिम ऑफ प्रिसियस. प्रिसियस म्हणजे किमती, मौल्यवान. त्यानंतर त्याचे ऑप्शन आहेत. पहिला ऑप्शन आहे चीप, दुसरा ऑप्शन व्हॅल्युएबल, तिसरा ऑप्शन वर्थलेस आणि चौथा ऑप्शन ट्रिवियल. ठीक आहे, त्याचे अर्थ पाहूया. चीप म्हणजे स्वस्त, व्हॅल्युएबल म्हणजे मोलाचा, वर्थलेस म्हणजे निकामी आणि डी ट्रिवियल म्हणजे तुच्छ. करेक्ट ऑप्शन कोणता असणार आहे मग? तर शब्द आहे किमती, स्वस्त, मोलाचा, निकामी आणि तुच्छ. यापैकी तुच्छ, निकामी आणि स्वस्त हे नाही आहेत. तर कोणता असेल मग? मोलाचा. किमती म्हणजे मोलाचा. तर प्रिसियस या शब्दासाठी सिनोनिम कोणता झाला? ऑप्शन बी व्हॅल्युएबल. व्हॅल्युएबल. पुढे आहे चूज द सिनोनिम ऑफ क्वारल. क्वारल म्हणजे भांडण. क्वारल म्हणजे भांडण. ऑप्शन ए ॲग्रीमेंट, ऑप्शन बी आर्ग्युमेंट, ऑप्शन सी हार्मनी आणि ऑप्शन डी पीस. त्यांचे अर्थ पाहूया. ॲग्रीमेंट म्हणजे करार, आर्ग्युमेंट म्हणजे वाद, हार्मनी म्हणजे सौहार्द आणि पीस म्हणजे शांतता. तर या ठिकाणी शब्द आहे भांडण. भांडणसाठी आपण समानार्थी शब्द पाहतोय करार, वाद, सौहार्द आणि शांतता. तर यामध्ये शांतता, सौहार्द आणि ॲग्रीमेंट म्हणजे करार हे कट झाले, तर शिल्लक राहिला तो वाद. ठीक आहे, मग क्वारलसाठी सिनोनिम कोणता? तर ऑप्शन बी आर्ग्युमेंट. पुढचा आहे चूज द सिनोनिम ऑफ रूड. रूड म्हणजे उद्धट. रूड म्हणजे उद्धट. ऑप्शन ए आहे इम्पोलाइट, ऑप्शन बी जेंटल, ऑप्शन सी काइंड आणि ऑप्शन डी पोलाइट. त्यांचे अर्थ इम्पोलाइट म्हणजे असभ्य, जेंटल म्हणजे सभ्य, काइंड म्हणजे दयाळू आणि पोलाइट म्हणजे नम्र. तर या ठिकाणी उद्धटसाठी आपण अर्थ पाहतोय असभ्य, सभ्य, दयाळू आणि नम्र. यामध्ये उद्धट या शब्दासाठी नम्र, दयाळू आणि सभ्य हे अर्थ नाही आहेत. तर कोणता असणार आहे? असभ्य. उद्धट म्हणजे असभ्य. मग रूडसाठी सिनोनिम आहे आपला ऑप्शन ए इम्पोलाइट. इम्पोलाइट. पुढे आहे सेक्रेड. चूज द सिनोनिम ऑफ सेक्रेड. सेक्रेडचा अर्थ पवित्र. पवित्र. ऑप्शन ए होली, ऑप्शन बी सीनफुल, ऑप्शन सी एविल आणि ऑप्शन डी बॅड. या ठिकाणी होली म्हणजे धार्मिक, सिनफुल म्हणजे पापी, एविल म्हणजे वाईट आणि बॅड म्हणजे खराब. तर या ठिकाणी पवित्र या शब्दासाठी आपण अर्थ पाहतोय त्यामध्ये धार्मिक,
पापी, वाईट आणि खराब. यामध्ये खराब नाहीये, वाईट नाही आणि पापी सुद्धा नाहीये. पवित्र या शब्दासाठी धार्मिक हा अर्थ बरोबर वाटतोय. मग सेक्रेटसाठी सिनोनिम कोणता? ऑप्शन ए होली. पुढचा प्रश्न, चूज द सिनोनिम ऑफ टिमिड. टिमिड म्हणजे भित्रा. टिमिड म्हणजे भित्रा. पहिला ऑप्शन आहे शाय, ऑप्शन बी ब्रेव, ऑप्शन सी बोल्ड, ऑप्शन डी ॲडव्हेंचरस. अर्थ पाहूया त्यांचे. शाय म्हणजे लाजाळू, ब्रेव म्हणजे शूर, बोल्ड म्हणजे धाडसी आणि ॲडव्हेंचरस म्हणजे साहसी. तर यामध्ये भित्रा या शब्दासाठी लाजाळू, शूर, धाडसी आणि साहसी. यामध्ये शूर, धाडसी आणि साहसी हे समानार्थी शब्द नक्कीच नाही आहेत. तर लाजाळू हा जो शब्द आहे तो भित्रा या शब्दासाठी ॲप्रोप्रिएट वाटतोय. मग टिमिडसाठी कोणता शब्द असणार आहे सिनोनिम? तर तो आहे ऑप्शन ए शाय. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द सिनोनिम ऑफ अर्बन. अर्बन म्हणजे शहरी. अर्बन म्हणजे शहरी. तर ऑप्शन पहिला आहे व्हिलेज, ऑप्शन बी रुरल, ऑप्शन सी सिटी आणि ऑप्शन डी कंट्रीसाइड. त्यांचे अर्थ, व्हिलेज म्हणजे गाव, रुरल म्हणजे ग्रामीण, सिटी म्हणजे शहर आणि कंट्रीसाइड म्हणजे गावाबाहेरचा भाग. यामध्ये आपण शहरीसाठी अर्थ पाहतोय, गाव, ग्रामीण, शहर आणि शहराबाहेरचा भाग. ठीक आहे. तर यामध्ये शहरीसाठी गावाबाहेरचा भाग हे नसणार आहे, गावाबाहेरचा भाग हे नाहीये. त्यानंतर गाव नाहीये आणि ग्रामीण पण नाहीये. मग उरला तो शहर हा जो शब्द उरला सिटी. मग अर्बन यासाठी समानार्थी शब्द असणार आहे ऑप्शन सी सिटी. चूज द सिनोनिम ऑफ वॅस्ट. वॅस्ट म्हणजे विशाल. वॅस्ट म्हणजे विशाल. त्यासाठी ऑप्शन्स आहेत. पहिला ऑप्शन आहे ह्यूज, दुसरा ऑप्शन स्मॉल, तिसरा आहे नॅरो आणि ऑप्शन डी लिमिटेड. त्यांचे अर्थ पाहूया. ह्यूज म्हणजे मोठे, स्मॉलचा अर्थ लहान, नॅरो अरुंद आणि लिमिटेड मर्यादित. विशालसाठी आपण अर्थ पाहतोय मोठे, लहान, अरुंद आणि मर्यादित. मग यामध्ये विशाल या शब्दासाठी लहान, अरुंद आणि मर्यादित या गोष्टी सुटेबल नाही आहेत. तर मग कोणतं असणार आहे? पहिला ऑप्शन मोठे. मग वॅस्ट या शब्दासाठी करेक्ट अल्टरनेटिव्ह आहे ऑप्शन ए ह्यूज. ऑप्शन ए ह्यूज. पुढचा प्रश्न, चूज द सिनोनिम ऑफ विजडम. विजडम म्हणजे शहाणपण. विजडम म्हणजे शहाणपण. त्यानंतर ऑप्शन्स आहेत. पहिला ऑप्शन फुलिशनेस, ऑप्शन बी नॉलेज, ऑप्शन सी इग्नोरन्स, ऑप्शन डी स्टुपिडिटी. त्यांचे अर्थ पाहूया. फुलिशनेस म्हणजे मूर्खपणा, नॉलेज म्हणजे ज्ञान, इग्नोरन्स म्हणजे अज्ञान आणि स्टुपिडिटी म्हणजे वेडेपणा. ठीक आहे. तर शहाणपण या शब्दासाठी आपण अर्थ शोधतोय मूर्खपणा, ज्ञान, अज्ञान आणि वेडेपणा. तर यामध्ये वेडेपणा नाहीये, अज्ञान नाहीये आणि मूर्खपणा हे सुद्धा नाहीये. तर शहाणपण या शब्दासाठी समानार्थी असू शकतो ज्ञान. मग विजडम या शब्दासाठी सिनोनिम असणार ऑप्शन बी नॉलेज. नॉलेज. पुढचा प्रश्न आहे, चूज द सिनोनिम ऑफ येन. येन आतुरतेने इच्छा करणे. येन म्हणजे आतुरतेने इच्छा करणे. त्यासाठी ऑप्शन्स आहेत. पहिला ऑप्शन आहे रिजेक्ट, ऑप्शन बी रिफ्यूज, सी लॉंग फॉर आणि डी म्हणजे अवॉइड. तर रिजेक्ट म्हणजे नाकारणे, रिफ्यूज म्हणजे नकार देणे, लॉंग फॉर म्हणजे आतुर असणे आणि अवॉइड म्हणजे टाळणे. तर आतुरतेने इच्छा या ठिकाणी आहे आणि नाकारणे, नकार देणे, आतुर आणि टाळणे यामध्ये हे 3 ऑप्शन कट झाले. तर शिल्लक राहिला तो लॉंग फॉर म्हणजे आतुर असणे, एखाद्या गोष्टीसाठी आतुर असणे. तर इनचा समानार्थी शब्द झाला ऑप्शन सी लॉंग फॉर. चूज द सिनोनिम ऑफ झेस्ट. झेस्ट म्हणजे उत्साह. झेस्ट म्हणजे उत्साह. ऑप्शन आहेत बोर्डम, ऑप्शन बी एन्थुझियाझम, ऑप्शन सी टायर्डनेस, ऑप्शन डी वेरीनेस. ऑप्शन डी वेरीनेस.
बोर्डम म्हणजे कंटाळा, एन्थुझियाझम म्हणजे उत्साह, टायर्डनेस म्हणजे थकवा आणि विरीनेस म्हणजे कंटाळवाणेपणा. ठीक आहे. तर झेस्ट म्हणजे आपण पाहिलं उत्साह आहे. उत्साह या ठिकाणी ऑप्शन आहेत कंटाळा, उत्साह, थकवा आणि कंटाळवाणेपणा. तर यामध्ये कंटाळवाणेपणा, थकवा आणि कंटाळा हे कट झाल्यानंतर शेवटचा राहतो तो उत्साह. मग झेस्टसाठी करेक्ट अल्टरनेटिव्ह कोणता? तर ऑप्शन बी एन्थुझियाझम. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. चूज द सिनोनिम ऑफ ॲक्वायर. ॲक्वायर म्हणजे मिळवणे. ॲक्वायर म्हणजे मिळवणे. ऑप्शन आहेत स्पेंड, ऑप्शन बी लूज, ऑप्शन सी गेन, ऑप्शन डी ड्रॉप. त्यांचे अर्थ पाहूया. स्पेंड म्हणजे खर्च करणे, लूज म्हणजे गमावणे, गेन म्हणजे प्राप्त करणे आणि ड्रॉप म्हणजे टाकून देणे. तर मिळवणे या शब्दासाठी खर्च करणे, गमावणे, प्राप्त करणे आणि टाकणे. यासाठी खर्च करणे, गमावणे आणि टाकणे हे कट झाल्यानंतर ऑप्शन शिल्लक राहिला प्राप्त करणे. मग ॲक्वायरसाठी सिनोनिम असणार आहे ऑप्शन सी, ऑप्शन सी गेन. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण इरा अकॅडमी या चॅनलवरती महा-टी-ई-टी 2025 या परीक्षेसाठी इंग्रजी विषय त्याचबरोबर इतर विषयांचे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आपण टाकत असतो. या व्हिडिओंना पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच व्हिडिओला लाईक करावं, शेअर करावं आणि इतरांपर्यंत पोहोचवावं. पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.